ओबीसी को आरक्षण दिया है और 50% का जो है उसको हम क्रॉस नहीं करेंगे। तो वो आरक्षण वहाँ शुरू है। मैंने कहा जैसे आंध्र प्रदेश, तेलंगाना और दूसरे कुछ राज्यों में उसी धरती पर उसी तरह ये जो अध्यादेश है, ऑर्डिनेंस, हम निकालने जा रहे हैं। सर एसटी आणि एसटी बाकीचा जो समाज आहे त्याला कुठेतरी धक्का या सगळ्या गोष्टींमध्ये लागणार नाही? उसको जो आहे त्यांचं जे आहे त्यांचा आदेश, त्यांचं लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना आरक्षण दिलं जाईल आणि बाकीचं जे उरलेलं आरक्षण आहे ते काही ठिकाणी 27% राहील, काही ठिकाणी 20% किंवा 4% पण राहील. तेवढं आरक्षण जे आहे ओबीसीला आम्हाला मिळेल. परंतु ह्या एकूण ह्याच्यामध्ये साधारणपणे 10-12% ओबीसीच्या जागा दुर्दैवाने कमी होणार आहे. परंतु तूर्त जे आहे सगळ्याच जागा कमी होण्यापेक्षा हे 10-12% जागा जरी कमी झाल्या तरी हरकत नाही. बाकीचं आरक्षण जे आहे वाचवण्यासाठी आम्ही हे पाऊल उचललेलं आहे. पण ह्या पोटनिवडणुका आहेत, त्यानंतर पुन्हा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, त्या दरम्यान कुठेतरी हा तिढा सुटेल का? नाही, हा अध्यादेश काढला ना, आता हा अध्यादेश काढला, अध्यादेश आहे ना तिथे, हाच अध्यादेश लागू होईल. न्यायालयीन लढा कसा लढला सर? न्यायालयीन लढा कसा सुरू राहणार आहे? वो तो ठीक आहे की न्यायालयातला लढा जो आहे हा त्यांच्याकडे असलेला टोटल इम्पेरिकल डाटा जो आहे आम्हाला द्या, काय ही मागणी आपण सुप्रीम कोर्टामध्ये सातत्याने करतो आहोत. हिंदी में जानना चाहिए, जिस तरीके से राज्य सरकार सुप्रीम कोर्ट में लड़ाई लड़ रही है ओबीसी आरक्षण को लेकर, वहां पर सरकार को कोई राहत नहीं मिली, उसी दौरान उपचुनाव जारी हो गए, तो इसे कैसे देखते हैं? राज्य सरकार कैसे इसको आगे बढ़े? हमने कहा है कि आंध्र, तेलंगाना और दूसरे राज्यों में 50% आरक्षण रखते हुए उन्होंने ओबीसी को आरक्षण दिया है. एससी एसटी का जो है उनकी जितनी जनसंख्या है उसके मुताबिक ज़्यादा होगा, तो फिर ओबीसी का आरक्षण 1%, 1%, 4% कम भी हो सकता है. तो उसी तरह ये भी अध्यादेश निकाला जा रहा है. और इसमें जो मैंने कहा कि ओबीसी के टोटल सीटों में जो है कुछ 10-12% कम होंगे, मगर 90% जो ओबीसी की सीटें जो है बचाने की हम कोशिश कर रहे हैं. अंडरस्टैंडिंग से ओबीसी के लोगों को ही टिकट दिया जाएगा चुनाव में. वो तो ठीक है, जहाँ ओबीसी के जो लोग थे वहाँ ओबीसी जो हमारे सारे जो है पॉलिटिकल पार्टीज़ है वो तो बोल रही है और हम भी बोल रहे हैं कि जहाँ ओबीसी की जगह है वहाँ ओबीसी के उम्मीदवार को आपको खड़ा करना चाहिए. राज्य सरकार की जो कोशिश थी कि कहीं न कहीं जहां पर ओबीसी के जनसंख्या ज्यादा है उस हिसाब से वहां पर डाइवर्ट करके एससी एसटी को कम किया जाए, ओबीसी के इस तरीके हम किसी भी प्रकार से कुछ भी हो, हम 50% का जो कैप लगा हुआ है उसके ऊपर नहीं जाएंगे. इस शर्त के साथ हम इलेक्शन में जाना चाहते हैं और ओबीसी को आरक्षण देना चाहते हैं. क्या लड़ाई खत्म हो गई है या कानूनी लड़ाई? लड़ाई तो शुरू रहेगी. हमारी तो लड़ाई जो है कि भाई हमको जो है हमारी एक भी जगह कम ना हो, हमको पूरा 27% चाहिए. अभी हमारे जो 10% भी कम हो रहे हैं वो भी हमको हमारा कम नहीं होना चाहिए. इसके लिए हम लड़ाई हम लड़ते रहेंगे. इतर जागा घटणार का याच्यामुळे? इतर जागा घटतील का? इतर जागा म्हणजे इतर जागा आरक्षण एससी एसटीच्या जागा ज्या आहेत त्या त्यांच्या याच्याप्रमाणे जातील. बाकीचे 50% जे आहेत त्या आतमध्ये आम्ही आरक्षण देऊ, 50% राहणार खाली. सर, कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, त्यातही 144 कलम लागू आहे. अशामध्ये जर निवडणुका लागल्या तर प्रचार सभा घेणं किंवा ती गर्दी या सगळ्या बाबींवर काही चर्चा झाली नाही? आता त्याची काही चर्चा झालेली नाही. खरं म्हणजे कोविडच्या बद्दल जे आहे सातत्यानं जे ॲडवायझरीजवरून भारत सरकारकडून सुद्धा येत आहेत की तिसरी लाट येणार आहे, काळजी घ्या. म्हणून आपण शाळा कॉलेजसुद्धा उघडताना
काळजी घेतो आहोत. मंदिरंसुद्धा आपण उघडली गेली नाहीत, सिनेगृह किंवा नाट्यगृहसुद्धा आपण उघडली गेली नाहीत. परंतु आता काही ठिकाणी जे आहे सुप्रीम कोर्टानेच आदेश दिलेला आहे की नाही, तुम्ही या 5-7 जिल्हे जे आहेत, 7-8 जिल्हे काय आहेत, 6 जिल्हे, त्या 6 जिल्ह्याची निवडणूक घ्या. आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यामुळे आपल्या त्या निर्णयाच्या अधीन राहून ते निवडणुका घ्याव्या लागत आहेत आणि त्यामुळे हा अध्यादेश आपण तातडीनं काढतो आहोत. असं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला त्याच्या जन्मापासूनच जे आहे चॅलेंज केलं जातं हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात आणि शेवटी 9 न्यायमूर्ती महोदयांचं सुप्रीम कोर्टचं बेंच त्यांनी हे ओबीसी आरक्षण जे आहे मान्य केलेलं आहे. पण तरीसुद्धा वेगवेगळे लोक जात असतात, वेगवेगळे निर्णय होत असतात. तर ही लढाई सुरू आहे आणि अर्थात टिकेल. इतर राज्यांचं टिकतं तर आपले टिकेल. पण ज्याप्रमाणे याच्यापूर्वी जे अध्यादेशाकडनं काढलेले निर्णय असतील, मराठा आरक्षणाचा असेल निर्णय, जेव्हा त्यांना चॅलेंज केले गेले कोर्टामध्ये आणि त्याच्यामुळे पुन्हा प्रक्रिया लांबणीवरती पडली किंवा आमची विनंती आहे की ओबीसीचं आरक्षण जे आहे सर्व पक्षांनी मान्य केलेलं आहे आणि जे 27% खालीच आम्ही सगळ्यांना आरक्षण देतो, तर कोणी ज्या ओबीसीच्या आरक्षणाच्या विरुद्ध जाऊ नये अशी आमची विनंती आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो होता, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये अडचणीच होती की 50% वरती आरक्षण 52% वरती जात होतं, त्यामुळे पुन्हा अध्यादेशातून अशी परिस्थिती निर्माण होणार असेल. पण सांगितलं ना मी, आम्ही 50% अधीन राहून आरक्षण देऊ आणि त्याच्यामध्ये जे आहे 10-12% जे आमचे जे एकूण जे जागा आहेत ओबीसीच्या, त्याच्यात 10 ते 12% जागा आमच्या कमी होतील, परंतु 90% जागा आमच्या वाचतील. 50%. 50%. आधीची सिस्टम तर कशी होती, प्रत्येक जिल्ह्याच्या आधी जे आहे ते आरक्षण काही ठिकाणी वाढलं होतं, काय 50%च्या वरती गेलं होतं. म्हणूनच काही त्या सुप्रीम कोर्टामध्ये काही लोक गेले, कारण ओबीसीचं आरक्षण तर तेवढंच राहिलं होतं. परंतु विशेषतः या आदिवासी समाजाचं आरक्षण जे आहे काही जिल्ह्यांमध्ये वाढलं, कारण त्यांची संख्या जास्त होती, त्या संख्येप्रमाणे आपल्याला द्या असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे ते वाढल्यामुळे तेवढ्या जागा ओबीसीच्या कमी झाल्या. सर, पोटनिवडणुका असल्यामुळे अध्यादेश काढला जातोय, मात्र पुन्हा निवडणुका महापालिकांच्या आहेत. हाच अध्यादेश लागू केला जाणार का? हाच अध्यादेश लागू करणार. मग ओबीसी समाजामध्ये चिडीचं वातावरण किंवा संताप. बातमी मागची बातमी म्हणजे